नमस्कार मित्रमंडळी, तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये म्हणजेच बागड बिल्ला व्लॉगिंगमध्ये. सो आज आपण तयार होऊन कुठे चालले जरा गेस करा. रुको जरा सबर करो. जाऊ मीच सांगते. सो आज आपण चाललोय आवड्यामध्ये, म्हणजेच केगाव आवड्यामध्ये. सो काही दिवसांपूर्वी तिथे ना काही स्पर्धा झालेल्या. सो आज त्याचा बक्षीस समारंभ आहे. सो स्पेशल मी तिथे ब्लॉग काढण्यासाठी जाणार आहे. सो ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा आणि छोट्या पोरांना कशी बक्षिसं भेटतात ते पण बघा. आपण तिथे चाललोय. सो भेटूया डायरेक्ट तिथेच. एवढा टाइमपास केलाय ना गाईज. आपण आलेलो तर खरे आहेत, पण मला वाटते आपण थोडे लेट झालो कारण की तिथे स्पीच चालू झालाय आणि आपण आता आले इथे. Maratha state. The founding role of Maratha state, Shivaji is recognized to his administration courage and war-based skills. He introduced the first warrior. त्यांचा नाव नाही मिठा, प्रत्येक हृदयामध्ये तो आहे बसत. असा वीर पुरुष छत्रपती सिंह शिवाजी त्याला म्हणत. अशा वीर पुरुष छत्रपती सिंह शिवाजी त्याला म्हणत. I like to thank the Jit Samadji Sanstha who gave me the valuable opportunity to say a few words on Chhatrapati Shivaji Maharaj. Chhatrapati Shivaji Maharaj ki jai. Chhatrapati Shivaji Maharaj ki jai. Jai Shivaji, Jai Bhavani, Jai Shivaji, Jai Bhavani. Jai Hind, Jai Maharashtra. Jai Hind, Jai Maharashtra. Thank you everyone. आता इथे सर्वांचं स्वागत करण्यात येत आहे आणि आता थोड्याच वेळात स्पीच कॉम्पिटिशन इथे आहे, ते चालू होणार आहे. जयेश पाटील, टाळ्या जोरात. नमस्कार, माझे नाव दीक्षा पिंकेश ठाकूर. मी आज तुम्हाला स्त्री शक्ती आधारस्तंभ यावर माहिती सांगणार आहे. तर चला मग सुरू करूया. महाराष्ट्राची असभ्यता, संस्कृती व विकास यांचा महत्त्वाचा भाग असलेल्या स्त्री शक्तीला माझा सलाम. स्त्री शक्ती समाजाचा आधारस्तंभ आहे. तिची ताकद आहे. स्त्री हा कुटुंबाचा आधारस्तंभ आहे आणि देशाचा विकास तिच्या योगदानाशिवाय अपूर्ण आहे. ती पत्नी आहे, ती मुलगी आहे, ती जन्म आहे, ती माया आहे, तीच सुरुवात आहे. ती माया आहे, तीच सुरुवात आहे. आणि जर सुरुवात नसली तर बाकी सारे व्यर्थ आहे. धन्यवाद. जय भवानी, जय शिवाजी. My name is Sarth Latesh Patil. Today I am going to speak on my village. आत्ता कोणी आले असेल त्यात आणि मी सर्वप्रथम सगळ्या पदाधिकारी आणि यांचे स्वागत झाले, पण महिला पदाधिकारी यांचे कोणते स्वागत झालं नाही तर मी विनंती करतो श्रीकृष्ण काकांना, त्यांनी जिद्द समाज संस्थेचे उपाध्यक्षा नूतनताई पाटील त्यांचं स्वागत विनंती करतो. तुम्ही जरा जिद्द सामाजिक संस्थेच्या या अल्पशा कार्यक्रमामध्ये आपण सर्व उपस्थित राहिला त्याबद्दल जिद्द सामाजिक संस्थेचे सर्व सदस्य कार्यकारिणी आपले स्वागत करत आहे. आज जिद्द सामाजिक संस्था मागील 3 वर्षापासून त्यापूर्वी असंघटित विभागाने काम करत होती. आज ती संघटित आहे, रजिस्टर संस्था आहे. जिद्द सामाजिक संस्थेचे उपक्रम नाव नोंदवतो किंवा इतर सरकारी नोकऱ्यांसाठी असतात. आम्ही उपक्रमामध्ये माहितीच्या द्वारे केगावच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. त्याचबरोबर बाल कल्याण, महिला सक्षमीकरण, उद्योग, सामाजिक तसंच पाटील इथे नाश्ता पण भेटलाय. आलोय ब्लॉग काढायला. वक्तृत्व स्पर्धेसाठी नाव दिलंय. यो माणूस बघा. जे बक्षीस समारंभ आणि किल्ला स्पर्धाचा बक्षीस समारंभ करायचंय. कधी माती, दगड, बॉक्स, परिश्रम याच्या आधारे इतके सुंदर किल्ले तयार केलेत की शिवकाल जिवंत झाला की काय अशा भावना निर्माण झाल्या.
या मुलांनी फक्त स्पर्धा जिंकली नाही, तर या मुलांनी आत्मविश्वास, कल्पनाशक्ती आणि संस्कार जिंकले. या सगळ्यांना दिशा दिली जिद्द सामाजिक संस्थेने. जनार्दन कुतुम रहीम शेख, जहान महबूब शेख, धर्मेंद्र पाटील, गौरांश अमर लिंगायत. संस्थेच्या अध्यक्षांनी बक्षीस वितरण करावं. टाळ्या, सर्वांनी टाळ्या वाजवायचे. हे कोण आहे? प्रियांशी मयूर पाटील आणि साई संतोष पाटील ह्यांच्याबद्दल मी थोडक्यात सांगते. यांनी सेल गोवामध्ये ब्रॉन्झ आणि युथ नॅशनलमध्ये ब्रॉन्झ आणि CESC रिगार्डा पावनामध्ये गोल्ड मेडल, परत इंटरनॅशनल सेलिंगमध्ये पण ब्रॉन्झ आणि एशियन चॅम्पियनशिपमध्ये सिल्वर असे मेडल्स मिळवलेले आहेत. प्रियांशीची आता सिलेक्शन युथ ऑलिम्पिकसाठी झालेलं आहे, तर तिचं सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. आणि राजचं पण तसंच सेल गोवामध्ये ब्रॉन्झ आहे, युथ नॅशनलमध्ये गोल्ड आहे आणि रिगार्डा पावनामध्ये गोल्ड साई संतोष पाटील आणि इंटरनॅशनल सेलिंगमध्ये पण ब्रॉन्झ आहे आणि एशियन चॅम्पियनशिपमध्ये सिल्वर. या दोघांचंही आपण स्वागत करायचं आहे. हे घ्या. आपल्या इंडियामध्ये डॉमिनेट करताय. डॉमिनेट एक प्रकारे म्हणजे म्हटलं ना, पहिलं यांना एक साहजिक गोष्ट की पहिलं दुसरं तिसरं कोणी येतं, बट डॉमिनेट करणं म्हणजे एक असं असतं की तुमची बोट कमीत कमी असं की एक बोट असेल ना, कमीत कमी 100 कोस लांब असेल आणि तुम्ही त्या बोटीला मारत तेवढा अंतर टाकून तिला मारत तुम्ही फिनिश करताय. याच्यामध्ये दोघं जण वयोगट 15 याच्यामध्ये प्रियांशी मयूर पाटील आणि वयोगट 17 मध्ये साई संतोष पाटील हे सध्या इंडियामध्ये आपल्याकडून खेळून डॉमिनेट करतायत. आणि प्रियांशी ही युथ ऑलिम्पिकसाठी आता सिलेक्ट झालेली आहे. तिने जाऊन युथ एशियनमध्ये जाऊन तिने आता सिल्वर मारून आलेली आहे आणि दाखवलं आहे की आपल्या महाराष्ट्रातली पोरं सुद्धा पुढे जाऊ शकतात. महाराष्ट्रामधली पहिली मुलगी, महाराष्ट्रामधला पहिला मुलगा ज्याही जाऊन तिकडे आपल्या भारताचं नाव पुढे केलेलं आहे, ऑलिम्पिक्सला जाणार आहे. महाराष्ट्रामधूनच नाही तर आपल्या अख्ख्या भारतामधून ती पहिली मुलगी आहे जी युथ ऑलिम्पिक्स पर्यंत जाणार आहे. आणि आपण आपल्याकडे सुद्धा विंड सर्फिंग यॉटिंग सुरू केलेलं आहे. तर जे कोणी इच्छुक असतील लहान पोरांना, हे विचार करू नका की माझा मुलगा लहान आहे किंवा काही आहे, छोटा आहे, तर त्याला जमणार नाही, त्याला आणा. तुम्हाला खरं सांगू तर बाहेरच्या लोकांची मेंटॅलिटी बघाल ना, त्यांचे मुलं 3 ते 4 वर्षाचे असल्यापासून पाण्यामध्ये बोटिंग सोबत खेळतात त्या शेडांच्या. आपण काय विचार करतो, अरे आपली मुलं लहान आहेत, थोडा मोठे होऊ द्या, मोठे झाल्यावरती विचार करू. तर या मेंटॅलिटीनी आपण चालत राहिलो तर आपली प्रगती कधीच होणार नाही. मी फक्त हेच सांगणार की आपल्याकडे यॉटिंग सुरुवात केलेली आहे. कोणाला जरी काही माहितीची गरज असेल किंवा कोणाला काही इंटरेस्ट असेल या गेममध्ये तर नक्की मला संपर्क साधावा. जय महाराष्ट्र. आणि यॉटिंग याबद्दल संक्षिप्त माहिती दिली. खूप खूप धन्यवाद राज, थँक्यू व्हेरी मच. आणि प्रियांशी आणि साई यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा केगावतर्फे, आमच्या दिग्ध सामाजिक संस्थेतर्फे. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. चित्रकला स्पर्धामध्ये उत्तेजनार्थ बक्षीस आहे भार्गवी भूपेंद्र ठाकूर. चित्रकला स्पर्धा गट 2 चा द्वितीय क्रमांक आहे मीत राकेश पाटील. थँक्यू. टाळ्या वाजवा सर्वांनी. प्रथम क्रमांक आहे श्रुती मनोज पाटील. टाळ्या वाजवा जरा. हा विशेष पारितोषिक आहे यायचे. टाळ्या वाजवा जोर जोरात. खूप छान चित्र काढलं होतं, अगदी न बघता चित्र काढलं होतं, त्यासाठी तिला तो विशेष पुरस्कार. त्याचं पहिलं
उत्तेजनार्थ नाव आहे काव्या प्रसाद पाटील. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. चॉकलेट खाण्यात बिझी झालेत का आहात? दुसरं नाव आहे इझान मेहबूब शेख. क्रमांक वक्तृत्व स्पर्धा निवांशी अविनाश कोळी. प्रथम क्रमांक ड्रेसिंग वगैरे एकदम परफेक्ट आणि खूप मिनिटाचं भाषण केलेलं आहे. द्यावे स्वराज संतोष पाटील. आता पुढे रत्नागिरीसाठी दुसरा गट द्वितीय क्रमांक मिळालेला आहे. टाळ्या वाजू द्या. हंसिनी जयेश पाटील यांचा सत्कार करत आहेत प्रेरणा पाटील. स्पर्धा फर्स्ट प्राइज आहे अलिशा जयकुमार म्हात्रे. आहेत सगळे रेडी? चला, सगळे जिथपर्यंत खुर्चीवर येऊन बसत नाही तिथपर्यंत समारंभाला सुरुवात होणार नाही. चला लवकर या. ज्या स्पर्धकांनी मस्त मस्त चित्र काढली आहेत त्यांची आम्ही चित्र लावलेली आहेत. सगळ्यांनी बघून घ्या. सर्व स्पर्धकांनी येऊन खुर्चीवर बसायचं आहे. किल्ले बांधणी स्पर्धा 2025 आपण उत्तेजनार्थापासून सुरुवात करत आहोत. पहिलं नाव आहे ओवी विशाल पाटील. पारितोषिक वितरण करून तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे वैदेही राजेंद्र ठाकूर. किल्ला बांधणी स्पर्धा द्वितीय क्रमांक सिद्धार्थ सत्येंद्र ठाकूर. प्रथम क्रमांकाचं किल्ल्याचं बक्षीस देत आहेत नूतन मॅडम यांना सांगेन मी. शिवराय ग्रुप आणि 7 जण होती. यांनी कोलंबी चिंबोरा वगैरे सोडलेला पाण्याचा छान किल्ला बनवलेला. एकदम खंदेरी उंदेरी किल्ल्याचं नाव होतं. अतिशय सुंदर असा किल्ला. उत्कृष्ट कलाकृती किल्ले बांधणी स्पर्धा प्रथम क्रमांक जय शिवराय ग्रुप. पारितोषिक आहे आपल्याला एक काव्या प्रसाद पाटील. काव्या प्रसाद पाटील प्रत्यक्षरित्या ज्यांनी हातभार लावला त्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. यामध्ये मला प्रथम नाव घ्यावंसं वाटेल की केगाव जिल्हा परिषद शाळा यांच्याकडून आपल्याला सहकार्य लाभलं आणि त्यांनी आपल्याला जागा उपलब्ध करून दिली. त्याबद्दल त्यांच्या मनापासून धन्यवाद. जिद्द सामाजिक संस्थेतर्फे त्यांचे खूप खूप धन्यवाद. तसेच आपली जी स्पीकर आणि खुर्च्या वगैरे आणि इतर मदत केली त्या श्री टायरन म्हात्रे यांचे सुद्धा जिद्द सामाजिक संस्थेतर्फे मनापासून आभार. तसेच पोलीस स्टेशन उरण मोरा यांचे सुद्धा मनापासून आभार. तरी ह्या कार्यक्रमाची शोभा ज्यांनी वाढवली ते सगळे म्हणजे वक्तृत्व स्पर्धा असो, किल्ले बांधणी स्पर्धा असो, चित्रकला स्पर्धा असो, यामध्ये जे सहभागी झाले सर्व पार्टिसिपेंट, सर्व जे स्पर्धक होते त्यांचे जिद्द सामाजिक संस्थेतर्फे मनापासून आभार, धन्यवाद. आणि ह्यापुढेही अशा आमच्या जे कार्यक्रम असतील, योजना असतील, त्यासाठी सगळ्यांचे मनापासून आभार. आणि कार्यक्रम खूप सुंदर झाला. माझी जिद्द सामाजिक संस्थेचे सर्व सभासद, सर्व पदाधिकारी यांचे सुद्धा मी आभार मानतो. आणि हे कार्यक्रम संपले जाहीर करतो. धन्यवाद सगळ्यांना. गाईज, आता बक्षीस समारंभ खूप छान पद्धतीने झाला आणि त्या काकांनी खूप सारे चॉकलेट पण दिलेली आहेत. ते आता ठेवते मी गाडीत आणि आता निघतोय, म्हणजे मी निघते आता. स्वतः डायरेक्ट घरी गेल्यावरच ब्लॉग एंड करूया. आम्ही आलो चॉकलेट घेऊन घरी. हो, काच फुटली तर मला कधी पैसे भरायला लागतील, हिला काय समजतं? काय 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 करते नुसते आले.
सो गाईज या प्रकारे आपला आजचा व्लॉग इथेच समाप्त होते याची मी घोषणा करते. सो बाय.